श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर दिवाळीला चुकूनही देऊ नका या कुणालाही भेटवस्तू. लक्ष्मी अकृपा होईल, लक्ष्मी घर सोडून जाईल. त्यासाठी आवर्जून तुम्ही ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. तर दिवाळी 12 तारखेला आहे, तर तुम्ही चुकूनही ह्या भेटवस्तू कुणालाही देऊ नका. घरामध्ये अलक्ष्मी आणि घरातली लक्ष्मी निघून जाईल. त्यासाठी आवर्जून तुम्ही ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. दिवाळीचा सण म्हणजे मोठा आनंदाचा, उत्साहाचा, चैतन्याचा. दिवाळीला घराची स्वच्छता, गृहसजावट, रंगकाम अशा गोष्टी आवर्जून केल्या जातात. तसेच नवीन गोष्टी खरेदी केल्या जातात. नवीन कपडे, वाहन, सोने, चांदी खरेदीला अनन्यसाधारण प्राधान्य दिले जाते. एवढेच नव्हे तर दिवाळीत प्रिय व्यक्तींना, नातेवाईकांना, अपदिष्टांना, मित्रमंडळींना भेटवस्तू दिल्या जातात. दिवाळीच्या कामाची लगबग सुरू झाल्यावर घरच्या खरेदीवर भेटवस्तूंचीही खरेदी केली जाते. मात्र आपण देत असलेल्या भेटवस्तूंचा काय प्रभाव पडत असतो याबद्दल आपण आज माहिती जाणून घेणार आहोत. ज्योतिषशास्त्रानुसार आपण ज्या भेटवस्तू देत असतो त्याचा थेट प्रभाव पडत असतो. त्यामुळे भेटवस्तू देताना नेमक्या कोणत्या प्रकारच्या भेटवस्तू द्यायच्या किंवा कोणत्या प्रकारच्या भेटवस्तू देणे टाळावे या संदर्भात ज्योतिषशास्त्रात काही गोष्टी नमूद करण्यात आल्या आहे. जी भेटवस्तू आपल्या आर्थिक आघाडीतून प्रभाव पाडणारी असते अशा भेटवस्तू देऊ नयेत असे सांगितले जाते. दिवाळीच्या निमित्ताने नेमक्या कोणत्या प्रकारचे भेटवस्तू देणे टाळावे व कोणत्या प्रकारच्या भेटवस्तू न देणे हिताचे ठरू शकते ते आपण आज जाणून घेणार आहोत. सोने चांदीचे नाणे. दिवाळी म्हणजे रंग आणि प्रकाशाचे पर्व. दिवाळी पाडवा हा 3.5 मुहूर्तापैकी एक असल्याने दिवाळीला सोने चांदी खरेदीवर भर दिली जाते. सोने चांदी ही अक्षय संपत्ती मानली जाते. अनेक व्यापारी दिवाळीला आपल्या नव्या हिशोबाच्या वहीत सुरुवात करतात. अनेक घरामध्ये सोने चांदी नाणे भेट म्हणून दिली जातात. ज्योतिषशास्त्रानुसार लक्ष्मी देवी किंवा कुबेर यांचे चित्र असलेले सोने चांदीचे नाणे कधीही भेट म्हणून देऊ नये असे सांगितले जाते. अशा प्रकारे सोने चांदी नाणे भेट म्हणून दिल्यास त्याचा आपल्या भाग्यावर थेट प्रभाव पडतो. त्यामुळे दिवाळीला भेट म्हणून देताना लक्ष्मी देवी किंवा कुबेराचे चित्र असलेली सोने चांदीची नाणी भेट म्हणून देऊ नये असे सांगितले जाते. त्याचप्रमाणे लक्ष्मी देवीची मूर्ती. दिवाळीला सोने चांदीच्या नाण्यांसह अनन्य वस्तू किंवा गोष्टी भेट म्हणून दिल्या जातात. त्याच देवीच्या मूर्ती भेट म्हणून देण्यास अधिक भर दिला जातो. यामुळे अनेक विधी देवी लक्ष्मी मूर्तीचा समावेश असतो. ज्योतिषशास्त्रानुसार दिवाळीला लक्ष्मी देवीची मूर्ती भेट म्हणून अजिबात देऊ नये. असे केल्यास आपल्या सौभाग्य, समृद्धीवर त्यांचा थेट प्रभाव पडतो. लक्ष्मी देवीची मूर्ती भेट देणे म्हणजे आपल्याकडील लक्ष्मी दुसऱ्यांना देणे असे मानले जाते. त्यामुळे लक्ष्मी देवीची मूर्ती दिवाळीच्या निमित्ताने भेट म्हणून देऊ नये असे सांगितले जाते. त्याचप्रमाणे गृहोपयोगी वस्तू. दिवाळीला सोने चांदीसह गृहोपयोगी वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. ज्यांना सोने चांदीसारख्या महागड्या वस्तू भेट म्हणून दिल्या जातात देणे शक्य नसते अशा ठिकाणी गृहोपयोगी वस्तू भेट म्हणून दिल्या जातात. ज्योतिषशास्त्रानुसार चाकू, सुरी, कात्री, सोलाने, शिंकणे अशा प्रकारच्या टोकदार वस्तू भेट म्हणून देऊ नये. इतके नव्हे तर टोकदार वस्तूंची दिवाळीला खरेदी देखील करू नये असे सांगितले जाते. असे केल्याने कौटुंबिक नातेसंबंधित तणाव येऊन मतभेद प्रमाण वाढू शकते असे सांगितले जाते. रोख रक्कम. दिवाळीला अनेक ठिकाणी आवडीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी तसेच एक शुभ शगुन म्हणून रोख रक्कम म्हणजेच पैसे दिले जातात. ज्योतिषशास्त्रानुसार दिवाळीला चुकूनही रोख रक्कम, नकद म्हणजे पैसे भेट म्हणून देऊ नये असे सांगितले जाते की असे केल्याने त्याचा थेट प्रभाव आर्थिक स्थितीवर पडू शकतो. रोख पैसे देणे नुकसानकारक ठरू शकते. रोख पैसे भेट म्हणून देणे म्हणजे घरी आलेल्या लक्ष्मीला, कुबेराला दुसऱ्यांकडे पाठवणे असे सांगितले जाते. या मान्यतेनुसार दिवाळीच्या रोख पैसे देणे टाळावे असे म्हटले जाते. तर ह्या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत. त्याचप्रमाणे ज्योतिषशास्त्रानुसार दिवाळीच्या संपूर्ण 5 दिवसांमध्ये धने देऊ नयेत असे सांगितले जाते. धने हे धनवृत्तीकारक मानले गेले आहे. लक्ष्मी देवीला पूजनात धने अपूर्ण केले जातात. त्यामुळे देवीला धने भेट म्हणून देणे टाळावे असे सांगितले जाते की त्याचप्रमाणे दिवाळीला मिठाई भेट म्हणून दिली जातात. मिठाईसोबत फरसाण, नमकीन भेट देण्यात येते. दिवाळीला केवळ मिठाई भेट द्यावी. अन्य गोष्टीमुळे नातेसंबंध ताणले जाण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी अजिबात कुणाला भेट म्हणून देऊ नका. धने तुम्ही चुकूनही कुणाला भेट म्हणून द्यायचे नाही, कारण की धने हे लक्ष्मीला प्रिय आहे. आपण
दिवाळीला धने म्हणून भेट देणे टाळावे, कारण लक्ष्मी देवी पूजनात धने अर्पण केले जातात. त्याचप्रमाणे आपण रोख रक्कम देखील आपण कुणाला देऊ नये. असं म्हटलं जातं की आपण जर रोख पैसे दिले तर आपल्याकडे जी लक्ष्मी आहे, कुबेरदेवता आहे, ते आपण दुसऱ्यांना देत आहे असा त्याचा अर्थ होतो. त्याचप्रमाणे धारदार वस्तू देखील कुणाला भेट देऊ नका. त्याचप्रमाणे लक्ष्मी देवीची मूर्ती, शिक्का हे देखील तुम्ही कुणाला भेट म्हणून द्यायचं नाही आहे. त्याचप्रमाणे सोने चांदीचे नाणे किंवा चांदीचं लक्ष्मीचा शिक्का असेल, त्यावर लक्ष्मी गणपती चित्र असेल, कुबेर देवताचे चित्र असेल, तर हे नाणे तुम्ही भेट म्हणून देऊ नये, हे तुम्ही लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे तुम्ही दिवाळीच्या वेळी ह्या वस्तू कुणालाही चुकून भेट म्हणून देऊ नका. तर कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.